नमस्कार मित्रांनो, सोप्या शब्दात या चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे. आज आपण RS टी द बिग पिक्चर मराठीमध्ये बघणार आहोत. नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईन डॅशबोर्ड. आजच्या भागाचे अतिथी आहे शैलेश पाठक, सुशील चंद्र त्रिपाठी, के बद्रीनाथ, अँकर फ्रँक रावसन परेरा. हा टॉपिक तुम्ही GS पेपर 3च्या इंडियन इकॉनॉमी आणि इन्फ्रास्ट्रक्चरशी लिंक करू शकता. मागे जो तुम्हाला पिक्चर दिसत आहे तो आहे डॅशबोर्ड, जो की 2 दिवसांपूर्वी निर्मला सीतारामन, ज्या की वित्तमंत्री आहेत भारताच्या, त्यांनी लॉन्च केलेला आहे. तर त्याबद्दल आणि पूर्ण नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईन काय आहे याबद्दल आणि इंडियन इकॉनॉमीबद्दल एक सखोल विश्लेषण आज आपण करणार आहोत. तर सुरू करूया. तर सुरुवातीला फ्रँक सर म्हणतात की व्हॉट इज NIP, म्हणजेच नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईन काय आहे. आता 2025पर्यंत जे आपल्याला टार्गेट्स दिले आहे, लक्ष दिलेले आहेत, तर ते कसे अचीव करायचे, ते कसे अचीव होईल यांनी. तर बद्रीनाथ सर म्हणतात की फेब्रुवारी 2020 नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईन तशी तर 31 डिसेंबर 2019ला फायनान्स मिनिस्टरनी लॉन्च केली. इकॉनॉमिक सर्वे 2020मध्ये त्यांचा उल्लेख आहे, फेब्रुवारीमध्ये पब्लिश झालेल्या. परत आता काय झालं, 2 दिवसापूर्वी डॅशबोर्ड इंडियन इन्व्हेस्टमेंट ग्रीड यांनी डॅशबोर्ड लॉन्च केला. त्यावर सगळी माहिती, जी इन्व्हेस्टमेंट कुठे अवेलेबल करायची हे प्रायव्हेट प्लेयर्सला माहीत पडेल, जे की भारतात इन्व्हेस्टमेंट करू इच्छित आहे. इम्प्लिमेंटिंग जे एजन्सीज राहतात प्रायव्हेट प्लेयर्समधल्या, जसे जे रोड बनवतात ते प्रायव्हेट प्लेयरला, म्हणजे प्रायव्हेट जे खाजगी कंत्राटांनाच कंत्राट दिलं जाते, त्यामुळे त्यांच्यासाठी हे सुलभ ठरेल. 5 वर्षात 100 लाख कोटी रुपये इतका सरकार पैसा खर्च करण्याच्या एवढी इन्व्हेस्टमेंट करू इच्छिते, इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट रिवाईव्ह करू इच्छिते. डाटा मेंटेन बाय इंडियन इन्व्हेस्टमेंट ग्रीड, म्हणजे इंडिया इन्व्हेस्टमेंट ग्रीड जी आहे ही संस्था, ही हा डाटा मेंटेन करेल. म्हणजे जे राज्य सरकारांनी जो दिला आहे तो डाटा अधिक केंद्र सरकारचा स्वतःचा डाटा, हे करून रिअल टाईम म्हणजे जे प्रोजेक्ट आता चालू आहे म्हणजे लगेच दिवसाला अपडेट होत जाईल. म्हणजे कोणते प्रोजेक्ट चालू आहे, कुठे इन्व्हेस्टमेंटची गरज आहे, तर ते आपल्याला कळेल. डॅशबोर्डमध्ये रिअल टाईम अवेलेबिलिटी ऑफ प्रोजेक्ट्स फॉर प्रॉस्पेक्टिव्ह इन्व्हेस्टर म्हणजे जे निवेशक आहे, जे इच्छुक निवेशक आहे, तर त्यांच्यासाठी हा रिअल टाईम डेटा, म्हणजे सद्यस्थितीतला जो अवेलेबल डेटा आहे तो त्याच्या डॅशबोर्डवर दिसेल. परत डॅशबोर्ड म्हणजे अशी साईट राहते, त्याच्यावर मागे जशी तुम्ही बघताय तर त्याच्यावर सगळा डेटा येतो. आता इथे दिसतं तुम्हाला प्रोजेक्ट कॉस्ट किती आहे, प्रोजेक्ट अंडर डेव्हलपमेंट, सब सेक्टर, इथे हे, तर असे राहील. परत रिअल टाईम डेटा ऑन प्रोजेक्ट फॉर पीपल ऑल्सो. आता आपल्या घराजवळ, समजा घराजवळ म्हणजे सजन नागरिक म्हणून आपण बघायला गेलो की प्रोजेक्ट कोणाला दिले, कसे दिले, तर ॲज अ सिव्हिल सोसायटी मेंबर आपण ते बघू शकतो. परत इफ एनी अप्रुव्हल एनिवेअर स्टक कॅन बी सीन, म्हणजे कोणतं कुठे समजा कोणाचं अप्रुव्हल अडलेलं आहे, तर ते कुठे अडलेलं आहे ते आपल्याला या डॅशबोर्डच्या माध्यमातून कळेल. परत यासाठी 70 कन्सल्टेशन्स, म्हणजे 70 ह्या चर्चेच्या फैली झालेल्या आहेत. आणि आता याच्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की व्हॉट वी टॉक, म्हणजेच आपण जे बोलतो आता, ठीक आहे 100 लाख कोटी वगैरे, 5 वर्ष वगैरे, $5 ट्रिलियन इकॉनॉमी 2025पर्यंत, असं बोलून नुसतं चालत नसते ना. तर त्याबद्दल ग्राउंड रिॲलिटी काय आहे, रोड कंप्लीट झाले की नाही, काही टाईमलाईन तर पाहिजे त्याला. त्या काळात ते रोड कंप्लीट झाले तर त्याची वायबिलिटी, म्हणजे त्याचा काय अर्थ राहते. नाही तर मग तो रोड 25 कोटीचा सँक्शन होते, एखादा समजा झाला तर, आणि तो बनते मग 250 कोटी, तर असं झालं नाही पाहिजे. म्हणून पुढे हवा आता NIP रोड टू $5 ट्रिलियन, म्हणजे आता NIP थ्रू आपण $5 ट्रिलियन इकॉनॉमी कशी बनवायची आहे, तर त्याला NIP किंवा नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईन मदत करू शकते. पाईपलाईन म्हणजे असे प्रोजेक्ट आहे की पाईपलाईन म्हणजे समजा आता जे मधात अटकून आहे, म्हणजे सुरू तर झाले आणि त्यांचं अप्रुव्हल वगैरे झालं, ते मधात अटकून आहे, एखादा अर्धा रोड म्हणजे रस्ते वगैरे घेऊन, लँड घेऊन आहे, लँड ॲक्विजिशन झालेलं आहे आणि तो अटकलेला, असे पाईपलाईनचे प्रोजेक्ट, ते पण इन्फ्रास्ट्रक्चरवाले मोठमोठाले. तर ते तर FY20मध्ये म्हणजे एस्टिमेट $13.6 ट्रिलियन इन्व्हेस्टमेंट आहे. पुढे FY21मध्ये 19 ट्रिलियन डॉलर्स, सॉरी 19 ट्रिलियन रुपीज, 13.8 ट्रिलियन रुपीज, म्हणजे 12 लाख कोटी रुपये, 13 लाख कोटी रुपये, हे 11 लाख कोटी रुपये, अशी 100 लाख कोटी रुपयांची इन्व्हेस्टमेंट आहे. त्याच्यात इम्प्लिमेंटिंग एजन्सी राहील 22% प्रायव्हेट प्लेयर्स, 39% सेंटर आणि 39% स्टेट्स अशा राहील. सेंटर अँड स्टेट्स वूड हॅव ॲन इक्वल शेअर इन इन्फ्रास्ट्रक्चर कॅपिटल एक्सपेंडिचर, म्हणजे सेंटर आणि स्टेट इक्वल खर्च करेल आणि उरलेले 22% हे प्रायव्हेट प्लेअरकडे जाईल. 31 डिसेंबरला अनाऊन्स केली होती. परत इंडस्ट्री पॉईंट ऑफ व्ह्यू, हाऊ इज दिस इन्फॉर्मेशन रिअली गोइंग टू हेल्प, म्हणजेच आता उद्योजकांच्या दृष्टिकोनातून हा
ही जी माहिती भेटत आहे ती कोणत्या कामाची आहे? तर शैलेश पाठक सर म्हणतात की प्रायव्हेट प्लेयर्स लाईक टू नो अबाउट स्पेसिफिक प्रोजेक्ट. आता तुम्ही इथे बघितलं एवढे कोटी रुपये, एवढे लाख कोटी रुपये, तेवढे लाख कोटी रुपये असं तर सांगितलं. पण ठीक आहे, तुम्ही अमाऊंट जाहीर केलं, तुम्ही एवढे प्रोजेक्ट काढणार आहेत. अरे पण प्रायव्हेट प्लेयरला माहीत पाहिजे ना स्पेसिफिक प्रोजेक्ट कोणता आहे. ठीक आहे, समजा आता हायवे सेक्टरमध्ये 20 लाख कोटी रुपयांचं कंत्राट काढायचं आहे बा असं ठरलं. अरे कोणत्या भागातले हायवे? आता ती कंपनी पण बघेल ना. आता समजा UPतले हायवे आहे, स्टेटचे हायवे आहे, कोणत्या स्टेटचे हायवे आहे. तर ते त्यांना स्पेसिफिक काढावं लागेल. नुसती अमाऊंट देऊन कोणी काही अंदाज तर बांधू नाही शकत. समजा आता इलेक्ट्रिसिटी, तर कोणत्या राज्यातली इलेक्ट्रिसिटी, त्याच्यात ते प्रोजेक्ट बघावं लागेल. तर ते अजून साईटवर नाही आहे, तर त्याबद्दल करायला पाहिजे असं शैलेश सर म्हणतात. पण क्लॅरिटी नीडेड फॉर 12 मंथ्स. आता 5 वर्षाचं म्हटलं तर पुढचे 12 महिने काय तुम्ही प्रोजेक्ट काढताय, पुढचे 6 महिने काय काढताय, हे पण गरजेचं आहे. IIG म्हणजे इंडियन इन्फ्रास्ट्रक्चर ग्रीड, सॉरी इंडिया इन्व्हेस्टमेंट ग्रीड जे आहे डेटा ऑनली, म्हणजे इकॉनॉमिक ॲनालिसिस आहे. म्हणजे तुम्ही याच्यावरून इकॉनॉमिक ॲनालिसिस करू शकता की असं झालं, मग आपली इकॉनॉमी किती पुढे झाली, एवढं इन्व्हेस्टमेंट आलं, एवढे अजून ॲक्टिव्ह इन्व्हेस्टर आहे, एवढ्या देशातून इन्व्हेस्टमेंट आलं. तर हा फक्त डेटा अवेलेबल आहे. याच्यातून जास्त काही म्हणजे तुम्हाला करताना येत नाही बा, कोणते प्रोजेक्ट ह्या राज्यात एवढे प्रोजेक्ट आहे असं अशा वगैरे डाटा अवेलेबल सध्या तरी नाही आहे. याच्यावर एक रिपोर्ट पण पब्लिश झाला होता 1 मेला. टोटल आपण सांगितलं, आता हायवेचं सांगितलं 15 ट्रिलियन समजा देतं हायवेला, पण कोणता हायवे? तर शेवटी प्रायव्हेट सेक्टर तो बिल्ड करणार आहे, प्रायव्हेट सेक्टरकडेच कंत्राट जाणार आहे, तर त्याला माहिती तर हवं ना. पण ते अजून माहिती अवेलेबल नाही आहे साईटवर, तर हा एक प्रकारचा ड्रॉबॅक आहे. तर आता पहा सेक्टर वाईज ब्रेकअप. एनर्जी प्रोजेक्ट आहे 2 लाख कोटीचे, रोड 1.9 लाख कोटी, एवढे 13 कोटी, सॉरी 19 कोटी, 24 लाख कोटी, 7 लाख कोटी असे प्रोजेक्ट आहे. आता रोडचे प्रोजेक्ट आहे 19 लाख कोटी. तर किती हायवे याच्यात किती आहे, कोणती आहे, कोणत्या राज्यात आहे, तर असं असं सेक्टर वाईज स्पेसिफिक नाही सांगितले अजून, फक्त अमाऊंट सांगितलेली आहे. तर पुढे वी हॅव सीन इम्फासिस ऑन इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट ऑफ लेट इज दॅट फ्रॉम वेअर इकॉनॉमिक रिकव्हरी विल कम. आपल्याला माहिती आहे कोविड-19च्या पॅन्डेमिकच्या आधी पण अर्थव्यवस्था खूप रुळावून घसरलेली होती. परत पॅन्डेमिक किंवा महामारी आल्यामुळे तर अजूनच खाली गेली. तर हे जे इन्फ्रास्ट्रक्चरकडे आपण म्हणजे जे पायाभूत सुविधांकडे आपण जरा जास्त लक्ष देत आहे ह्या प्रोजेक्ट्सकडे, इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्सकडे, तर यातून आपली रिकव्हरी होईल का, म्हणजे अर्थव्यवस्था उभारी घेईल का याच्यातून? तर हां, इन्फ्रास्ट्रक्चर हा नक्कीच इम्पॉर्टंट म्हणजे क्रिटिकल कंपोनंट आहे. तुम्ही इम्पोर्ट काय करू शकता, तुम्ही पैसे तिकडून आणू शकता, डॉलरच्या रूपात आणू शकता, परत टेक्नॉलॉजी आणू शकता तुम्ही बाहेरच्या देशातून, पण इन्फ्रास्ट्रक्चर नाही आणू शकत ना. इन्फ्रास्ट्रक्चर तुम्हाला इथेच बिल्ड करावं लागेल. तर असं आहे, तर इन्फ्रास्ट्रक्चर हा क्रिटिकल इम्पॉर्टन्सचा विषय आहे. आणि त्याचा कॅस्केडिंग इफेक्ट पण होतो, सोशिओ इकॉनॉमिक इफेक्ट. कॅस्केडिंग इफेक्ट म्हणजे आता तुम्हाला माहीत आहे, रस्ता बनला म्हणजे नुसता रस्ता नाही बनत, रस्त्यासाठी सिमेंट लागते, तर सिमेंट इंडस्ट्री चालते. डांबर लागते, समजा डांबर इंडस्ट्री चालते, स्टील, इलेक्ट्रिसिटी, लाईट, त्याच्या आजूबाजूचे समजा जमिनी त्या विकल्या जाते. परत त्याच्या बाजूला जे दुकानं उघडतात, ते अपार्टमेंट उघडतात, ते रिअल इस्टेटचे भाव वाढतात, ते असं कॅस्केडिंग इफेक्ट होतो सगळ्यांचा, म्हणजे सोशिओ इकॉनॉमिक इम्पॅक्ट पडतो. तर ते इन्फ्रास्ट्रक्चरला पुश दिला म्हणजे खूप सारे सेक्टरला एकाच वेळेस पुश दिला असं होत असतं. पण याच्यात चॅलेंजेस कसे आहेत, तर रेझिंग रिसोर्सेस. आता तुम्हाला माहीत आहे ठणठण गोपाल आहे, आपले केंद्र आणि राज्य दोन्ही हे सगळा पैसा कोविड-19च्या पॅन्डेमिकला लावा लागू राहिला. परत इन्कम सोर्स कमी झालेला आहे, इन्कम टॅक्स, परत GST, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट सोर्स आपले कमी झालेले आहे. परत टाईमलाईन फॉलो नाही होत, हा मेन मुद्दा आहे. आपण जेव्हा लहान असतो, लहानपणी एकदम अरे आपल्याला तो रोड दिसते, तो अजूनही बनत राहते 20 वर्षानंतरही समजा, तर टाईमलाईन फॉलो करायला पाहिजे. आता चायनाची आपली तुलना नाही होऊ शकत, पण तिथे 6 महिन्यात समजा एक मोठा आहे 200 किलोमीटरचा हायवे बनवायचा आहे, तर तो 6 महिन्यात कंप्लीट होऊन जाते असं सरांचं म्हणणं आहे. सोल्युशन काय, टेक्नो इकॉनॉमिक फिजिबिलिटी, इझिबिलिटी नाही ते F पाहिजे. तर फिजिबिलिटी म्हणजे काय, तर त्याची उपयोगिता आहे का टेक्नो इकॉनॉमिक, म्हणजे टेक्निकल आणि इकॉनॉमिक आर्थिक आणि त्याची तांत्रिक उपयोगिता आहे का, ते तपासलं पाहिजे. ते पण सोल्युशन असू शकतं. क्विक सुपरविजन म्हणजे एकदम लवकर त्याचं जे निरीक्षण आहे ते झालं पाहिजे. इंटरमिनिस्ट्रियल कोऑर्डिनेशन म्हणजे आंतरमंत्रालय जे आपलं सहकार्य आहे ते वाढवलं पाहिजे. फायनान्शियल क्लोजर म्हणजे जे जितके बिल वगैरे काढायचे असेल ते लवकर निघाले पाहिजे, त्यामुळेच इन्व्हेस्टरचा हे वाढेल, लवकर प्रोजेक्ट कंप्लीट होईल. आता ते सांगतात की इम्फाल आणि नुमालीगडमध्ये गॅस पाईपलाईन ते टाकायची होती. हे सर सचिव राहिलेले आहे पेट्रोलियम विभागात, तर ते अजूनपर्यंत नाही झाली. ते सचिव होते पेट्रोलियम विभागात 2004-05मध्ये, अजूनही 2020मध्ये ते कंप्लीट नाही झाली. परत जालंधर श्रीनगर गॅस पाईपलाईन टाकायची होती त्यांना, तर ते पण अजून कंप्लीट झालेली नाही, तेव्हापासून सुरू आहे. पुढे डॅशबोर्ड विल हेल्प टू कंप्लीट द प्रोजेक्ट्स इन टाईमली मॅनर, म्हणजे आता टाईमचा मुद्दा आहे, तर हा डॅशबोर्ड त्याला मदत करेल का टाईमली मॅनरमध्ये कंप्लीट करायला. तर याच्यात
एल अँड टी लार्सन अँड टुब्रो माहीत आहे तुम्हाला. हे मोठमोठे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट, रस्ते बांधणी किंवा मोठं काही बांधणी घेत असते, तर त्यांच्यासाठी हे काय आहे बा, हे बघितलं पाहिजे ह्या डॅशबोर्डवर. परत स्टेप बाय स्टेप, आता फॉरेन कंपनी एखादी आली तर तिच्यासाठी वेगळे रूल राहतात, तर त्याच्यासाठी स्टेप बाय स्टेप इन्स्ट्रक्शन ह्या डॅशबोर्डवर दिलं पाहिजे. मॉस्पी म्हणजे मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन, म्हणजे प्रोग्राम जे इम्प्लिमेंट होतात, ज्या प्रोजेक्ट्स इम्प्लिमेंट होतात ग्राउंडवर, तर त्याचं कोण मॉनिटर करते? मॉस्पी, जे मंत्रालय आहे. तर पण त्याच्यातही डेटा इश्यू आहे. आता कोणतं राज्य डेटा लवकर देत नाही, चुकीचा देता, म्हणजे कधी कधी मिसशिप होऊन जाते, तर तो एक इश्यू अजूनही राहिलाच. आता न्यू इनिशिएटिव्ह बाउंड टू टेक हिकअप्स, म्हणजेच नवीन कोणताही समजा उपक्रम घ्यायला गेला तर सुरुवातीला त्याचे अडथळे येतातच, असं हे सर म्हणतात. पुढे आता तुम्ही बघू शकता की हाऊ डू यू एन्श्योर दॅट वी हॅव अन ॲक्शनेबल फ्रेमवर्क. व्हॉट इज दॅट कंपनीज निडेड फ्रॉम डॅशबोर्ड. डॅशबोर्डकडून कंपनीला काय हवं आहे? NIPचा डॅशबोर्ड जो काढला त्याच्याकडून कंपनीला काय हवं आहे, हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न आहे टाईमलाईन इश्यू, म्हणजे टाईमलाईनचा जो इश्यू आहे, लवकर प्रोजेक्ट कंप्लीट नाही होत बा. आता हे जे सर आहे शैलेश पाठक सर, हे इंडस्ट्रीकडून बोलणार आहे, तर त्यांना हा प्रश्न विचारलेला. तर ते म्हणतात की प्रायव्हेट नॉट अ मोनोलिथ म्हणजे एक संध नाही आहे प्रायव्हेट सेक्टर. आता तुम्ही बघा इथेच ॲसेट सेल, त्या ॲसेट मॉनिटायझेशनसाठी वेगळे प्रायव्हेट सेक्टर आहे, कॉन्ट्रॅक्टरसाठी कॉन्ट्रॅक्टिंग फार्मर सेक्टर आहे, डेट फंडिंगसाठी वेगळे प्रायव्हेट सेक्टर आहे, इक्विटी फंडिंगसाठी वेगळे प्रायव्हेट सेक्टर आहे, मटेरियल मशीनसाठी वेगळे प्रायव्हेट सेक्टर कार्यरत आहे, ऑपरेशनल्स अँड मेंटेनन्ससाठी वेगळे कार्यरत आहे, अदर्स आहे. तर असे आहे, तर एक संध नाही आहे प्रायव्हेट सेक्टर, त्याच्यामुळे प्रत्येकाची गरज वेगवेगळी आहे. आणि इथे तुम्ही प्रोजेक्ट पण पाहू शकता की कोणाला किती किती रिक्वायरमेंट आहे. सगळ्यात जास्त कॉन्ट्रॅक्टरची रिक्वायरमेंट दिसून राहिलेली आहे अजून. परत कन्व्हर्जन ऑफ आयडियाज टू कॅश फ्लोज, म्हणजे तेच आहे आता. हे तत्वच आहे ना आयडियाज टू कॅश फ्लोज. म्हणजे आयडिया म्हणजे एखादी कॅश फ्लो म्हणजे पैसे येणे. एखादा आयडिया इम्प्लिमेंट करून एखादा हायवे बांधायचा, त्याची आयडिया झाली, तो वापरून मग टोल सुरू झाला, म्हणजे ते कॅश फ्लो झाला असं. स्पेसिफिक प्रोजेक्ट नॉट अमाऊंट ऑफ प्रोजेक्ट इज इम्पॉर्टंट. अमाऊंट ऑफ प्रोजेक्ट नाही इम्पॉर्टंट, तसं आपण पाहिलं इथे की एवढे लाख कोटीचे, 19 लाख कोटी, 24 लाख कोटीचे प्रोजेक्ट अवेलेबल आहेत, हे मॅटर नाही करत. पण कोणते आणि कुठचे हे मॅटर करते. समजा आसाममधले दिले तर एखादी कंपनी विचार करेल, पण UPमधले दिले तर लवकर म्हणजे त्याबद्दल पावलं उचलले जातील, तर असं. परत टाईमलाईनचं असं आहे, तर टाईमलाईनमध्ये काय असते, प्रोजेक्ट कसा पहिले डिझाईन केलं जाते प्रोजेक्टला, मग त्याच्या फायनान्सबद्दल विचार केला जातो, मग त्याच्यावर बिडिंग होते एखाद्या प्रोजेक्टवर, मग त्याचं कन्स्ट्रक्शन सुरू होतं आणि मग ऑपरेशन सुरू होतं. आता मेन पार्ट याचा आहे डिझाईन. आता डिझाईनवर जास्त इन्व्हेस्टमेंट भारतात होत नाही, असं या सरांचं म्हणणं आहे इतर देशांपेक्षा. तर पण हाच क्रुशल इश्यू आहे. पहिले तुम्ही लागेल तर 2 वर्ष डिझाईनवर तुम्ही खर्च करा, मग त्यानंतरच्या प्रोसिजर लवकर होतील, असं सरांचं म्हणणं आहे. डिझाईनशिवाय काहीच पुढचं हलूच नाही शकत. बाकी मग बिडिंगपर्यंतचं दुसरं काम आहे. कन्स्ट्रक्शन तर 1 महिना आहे, म्हणजे जिथे आपल्याला नॉन सेफ्टी जॅकेट रिलेटेड इश्यूज, म्हणजे जिथे सेफ्टी जॅकेट रिलेटेड, जे सेफ्टी जॅकेट घालणं म्हणजे कन्स्ट्रक्शन साईटवर आपण सेफ्टी जॅकेट घालतो ना, तर तो पार्ट तर लवकर होऊन जाईल. पण जे नॉन सेफ्टी जॅकेट रिलेटेड इश्यूज कोणते, क्लिअरन्स झालं, फॉरेस्ट क्लिअरन्स झालं, एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स झालं, हे जे क्लिअरन्सेस आहे बाकी, यालाच वेळ लागून जाते 2-2, 3-3 वर्ष. तर मग प्रोजेक्टच सुरुवात नाही करत. आणि चायनाचा इश्यू घेतला तर त्याला चायना आपली कंपॅरिझनच नाही, तिथं काहीच नाही ना. आता सर आपल्या इथं भूमी अधिग्रहण आहे, डॅम गिम बनत राहिला, धरण बनत राहिलं, तर तिथं आपल्याला पहिले तर कित्येक गावकऱ्यांची परमिशन घ्यावी लागते. त्याच्या सगळ्यांनी परमिशन दिली तर मग नंतर त्यांना पैसे दिले, तर नंतर ते खटले भरतात की बा आम्हाला जादाचे पैसे पाहिजे बा त्यांच्या याच्यानुसार. तर त्याला वेळ लागून जातो प्रोजेक्ट इम्प्लिमेंटेशनला. चायनात तसं आहेच नाही ना, सगळं जमिनी ह्या सरकारची आहे, कम्युनिस्ट पार्टीची सत्ता आहे तिथे. बा इथून रोड जाईन, किती घरं राहू दे मधात, त्याच्यावरूनच रोड घालून ते फक्त नोटीस देतात त्यांना, इथून तुम्ही हाला, आम्ही दुसऱ्या ठिकाणी तुमचं केलेलं आहे, बस. आपल्या इथं सारखं नाही आहे, तर तो फरक आहे गव्हर्नन्स सिस्टीमचा. तर असं सर म्हणतात. पुढे डू वी नीड बेटर कोऑर्डिनेशन अमंग मिनिस्ट्रीज अँड डिपार्टमेंट, म्हणजे आपल्याला खूप अजून सहकार्य करायची गरज आहे का वेगवेगळ्या मंत्रालय आणि विभागात. तर श्री त्रिपाठी सर म्हणतात लाईन मिनिस्ट्रीज. आता लाईन मिनिस्ट्री काय आहे? लाईन मिनिस्ट्री म्हणजे आता समजा हायवे बांधतो आपण, हायवेसाठी वेगवेगळ्या नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड कॉर्पोरेशन, समजा पेट्रोलियम मिनिस्ट्री राहिली, आता एखादी डिफेन्स मिनिस्ट्रीची जमीन राहिली ती राहिली, मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट आहे. अशा ह्या एका प्रोजेक्टशी जितक्या मिनिस्ट्री रिलेटेड राहतात, संबंधित राहतात, जितके मंत्रालय संबंधित राहतात, त्यांना म्हणतात लाईन मिनिस्ट्री. आणि त्यांच्याशी रिलेटेड CPSE म्हणजे हे आपलं PSUज, पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग एंटरप्राइज, सेंट्रल पब्लिक सेक्टर एंटरप्राइज. तर ते लाईनमध्ये सगळ्यांचं कोऑर्डिनेशन गरजेचं आहे. परत वायबिलिटी इरोड विथ टाईम.
आता व्हायबिलिटी म्हणजे त्याची उपयोगिता. उपयोगिता ही एखाद्या कोणत्याही प्रोजेक्टची, समजा रस्त्याची सांगितलं 25 कोटीचा प्रोजेक्ट सुरुवातीला सँक्शन झाला होता, तोच 20 वर्षानंतर कितीचा होईल, 250-300 कोटीचा होऊन जाईल. व्हायबिलिटी राहील का? तिथून एखादा समजा दुसरा प्रोजेक्ट निघते, मग काहीच नाही अर्थ ना त्याला. तर ते टाईमली झालं पाहिजे. प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करा. लाँग टर्म फायनान्स. आता हे जे प्रोजेक्ट आहे हायवे गिवे, याला खूप पैसा लागते खूप, आणि याची रिकव्हरी पण आता BOT म्हणजे बिल्ड ऑपरेट ट्रान्सफर. आता समजा टोल टॅक्स पाहतो आपण, तर हे काय सुरुवातीला पैसे लावून टाकतात आणि त्याची रिकव्हरी खूप वर्ष, म्हणजे 20 वर्ष तो टोल टॅक्स चालते, 20 वर्षानंतर त्याची रिकव्हरी, 20 वर्ष त्याची रिकव्हरी चालते. मग लाँग टर्म फायनान्सची गरज आहे ना, म्हणजे मोठे कालावधीचं ऋण आवश्यक आहे ना, तर यासाठी कोणते फंड वापरतात? पेन्शन फंड. आता पेन्शनचा पैसा तर माणूस रिटायरमेंटच्या नंतरच काढतो ना, तर तोपर्यंत तो पैसा पेन्शन फंडात राहतो. तर ते पेन्शन फंड आपण बाहेरून, जे बाहेरच्या देशातील, कॅनडाचा पेन्शन फंड मोठा आहे, तर तिथून आपण ते इंटरेस्ट इन्व्हेस्ट करायला तयार आहे, पण हे अप्रुव्हलच्या झंझटी राहते, म्हणून ते थोडं मागे पडतं. वे फॉरवर्ड. वे फॉरवर्डमध्ये के बद्रीनाथ सर म्हणतात की कॅनॉट शिफ्ट एंटायर रिस्पॉन्सिबिलिटी ऑन गव्हर्नमेंट. सगळी काही जबाबदारी शासनाची नाही आहे. याच्यात प्रोॲक्टिव्ह म्हणजे खूप चांगला रोल प्रायव्हेट सेक्टर अदा करू शकते. पार्टनरशिप मोड नीडेड, म्हणजे गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट सेक्टरची पार्टनरशिप गरजेची आहे. डिझाईन अ क्रुशल एलिमेंट. डिझाईन सांगितलं तेच, आता क्रुशल एलिमेंट म्हणजे खूप महत्त्वाचा एलिमेंट आहे. टेंडर इन हेस्ट, रिपेंट इन लेजर. आता ही खरी म्हण आहे. मॅरेज इन हेस्ट, रिपेंट ॲट लेजर. म्हणजे कधीही तुम्ही नवरी न पाहता किंवा नवरा न पाहता लग्न केलं, तर पुढे मग आयुष्यभर आरामात तुम्हाला हे करता येते, म्हणजे रिग्रेट करता येते, त्याच्यावर दुःख व्यक्त करता येते. तर तसंच त्यांनी बदलून टेंडर इन, म्हणजे घाईघाईत टेंडर काढलं आणि त्याच्यानंतर त्याच्यावर पश्चाताप करण्यापेक्षा आरामात विचार करूनच काढायला पाहिजे. तशी त्रिपाठी सर म्हणतात लॅक ऑफ कोऑर्डिनेशन आहे ते सुधारायला हवं आणि अप्रुव्हल ऑफ टाईम करायला हवं. आता $5 ट्रिलियन इकॉनॉमी आपल्याला बनवायची आहे 2025 पर्यंत, तर हे सगळ्या अप्रुव्हल ऑफ टाईम वगैरे ह्या यायला नाही पाहिजे.